या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षराचे बाबा बाहेर उभे असतात आणि त्यांना सतत संक्रांतीच्या दिवशी अक्षराच्या घरी त्यांना जी काही वागणूक मिळालेली असते ती आठवत असते आणि त्याच गोष्टीचा विचार करून ते रडत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि ती बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र ते अक्षराला म्हणत असतात की माझ्याकडून ना खरंच खूप मोठी चूक झाली, मी तुझं लग्न त्या घरात लावून दिलं, मात्र आता नाही, आता काही झालं ना तरी तू त्या घरात परत जायचं नाही. आणि ते ऐकून अक्षरा घाबरते. ती बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. मात्र बाबा तिच्यापुढे हात जोडतात आणि म्हणतात की अक्षू नाही, आता यापुढे मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. दुसरीकडे चारुहास सर अधिपतीसोबत बोलायला जातात. ते अधिपतीला सांगत असतात की अरे त्या भुवनेश्वरीने आत्ता माझ्यासमोर कबूल केलं आहे की मी तिच्याशी लग्न केलं नाही म्हणून तिने अक्षरावर डोक धरलं आहे आणि म्हणूनच तिने अक्षराला या घरातून बाहेर काढले. तू प्लीज तिला परत घेऊन ये आणि त्या भुवनेश्वरीला या घरातून बाहेर काढ. मात्र अधिपती त्यांचं काही ऐकायला तयारच नसतो. चारुहास सर पोटतिडकीने त्याच्यासमोर हात जोडतात, त्याला समजवतात. मात्र अधिपती म्हणतो की तुम्ही माझ्यापुढे येऊ नका आणि माझ्या अंगाला हातसुद्धा लावू नका. मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे आणि मास्तरीणबाईंसोबत काही बोलायचं सुद्धा नाही आहे. आणि तुम्ही सतत आमच्या आईसाहेबांना दोष देत जाऊ नका. जे काही घडलं आहे ना त्यात त्यांची चूक नाही आहे. आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे चारुहास सर काळजीत पडतात. तर इकडे अक्षरा आणि तिचे बाबा बोलत असतात. अक्षराचे बाबा तिला सांगत असतात की यापुढे तू त्या घरात जायचं नाही. तर अक्षरा म्हणत असते की जर अधिपती आले तर बाबा म्हणतात की माझी खात्री आहे तो माणूस आता इथे येणार नाही, पण समजा ते आले ना तरच मग तू त्यांच्याशी बोलायचं, स्वतःहून बोलायला जायचं नाही. आणि बाबांचं असं बोलणं ऐकून अक्षरा काळजीत पडते. तर बाबा म्हणत असतात की अक्षरा आता मला त्यांच्याकडून ना काहीच अपेक्षा नाही आहे. त्या घरातील लोकांवर काय संस्कार आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, पण तरीही अक्षरा अधिपतींची बाजू बाबांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर बाबा तिला समजावतात की हे बघ, मी आता त्या लोकांवर विश्वास ठेवणार नाही. झाला तेवढा तमाशा, पुरे झाला. आता मी तुला आणि तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. जर अधिपती इथे स्वतःहून तुझ्याशी बोलायला आले ना तरच तू त्यांच्याशी बोलायचं, नाही तर नाही. आणि त्यावर अक्षरा नाईलाजाने हो म्हणते. तर हे सगळं ऐकून इरा मात्र खुश होते. दुसरीकडे शिवानी आणि ओंकार अधिपतीला भेटण्यासाठी जातात. अधिपतीचं त्यांच्याकडे लक्षसुद्धा नसतं. त्यानंतर तो त्या दोघांना बघतो आणि कधी आलेत हे विचारतो. तर ते दोघे म्हणतात की आत्ताच आलोय, पण तुझं काय चाललंय? तर अधिपती म्हणतो की काही नाही, मी तर ठीक आहे. तर ओंकार आणि शिवानी म्हणत असते की असं तर वाटत नाही आहे, वहिनी नाही आहेत म्हणून तुम्हाला त्रास होतो हे कळतं आहे आम्हाला. पण अधिपती म्हणतो की आता तुम्हीसुद्धा त्याच विषयावर नका बोलू आणि तो रागातच तेथून निघून जातो. तर इकडे अक्षरा तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणत असते की बाळा, आता मी आणि तुझे बाबा एकत्र नाही आहे म्हणून तुला त्रास सहन करावा लागतोय, पण लवकरच आमची भेट होईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. तितक्यात तिला मदनचा कॉल येतो. मदन तिला म्हणत असतो की अक्ष, मी किती दिवस झाले आहे इकडे आलोय आणि आपली एकदा भेटसुद्धा झाली, मात्र तरीही त्यानंतर तू मला कॉल केला नाही, मेसेज केला नाही. तू आता खरंच खूप बदलली आहे. पण अक्षरा म्हणत असते की असं काही नाही आहे, मी थोडी कामात होते. तर मदन म्हणत असतो की हे बघ, आता काम वगैरे सगळं बाजूला ठेव, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण कॉफीसाठी बाहेर भेटूयात. मात्र अक्षरा म्हणते की नाही मदन, ते मला नाही जमणार. पण तो मदन ऐकायला तयार नसतो. तो विचारत असतो की असं का बोलतेस तू? तर अक्षरा म्हणत असते की अरे आता माझं लग्न झालं आहे, मी कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे. पण मदन म्हणतो की त्याआधी तू माझी मैत्रीण आहे हे लक्षात ठेव. आणि तुला कॉफी प्यायची नसेल तर ठीक आहे, आपण चहा पिऊयात, पण प्लीज एकदा मला येऊन भेट, कारण मी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि मला त्या बाबतीत तुझा सल्ला हवा आहे. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की ठीक आहे, कुठे भेटायचं आहे सांग मला, भेटूयात आपण. आणि ते ऐकून मदन खुश होतो. दुसरीकडे अक्षराची आई देवाला प्रार्थना करत असते. तितक्यात बाबा त्या ठिकाणी येतात. आई त्यांना म्हणत असते की अक्षराची जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीत तिने इतका स्ट्रेस घ्यायला नको आहे. प्रेग्नन्सीमध्ये तिने आनंदात राहायला हवं आहे, मात्र तिच्यावर खूप ताण आहे आणि आता हे सगळं मला नाही बघवत. तर बाबा म्हणत असतात की आपण ना खरंच काहीतरी करायला हवं. त्या घरात आपल्या मुलीला खूप त्रास झाला आहे, तिच्यावर अन्याय झाला आहे, पण यापुढे असं घडता कामा नये, नाहीतर आपल्याकडून ना घोर पाप घडेल. तर आई म्हणत असते की अगदी खरं आहे, आता आपल्याला काहीतरी करायलाच हवं. तर बाबा म्हणतात की तू एक काम कर, अक्षराला घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला जा, तिला बरं वाटेल. पण तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते.
ती आईबाबांना सांगते की मी मदनला भेटण्यासाठी चालली आहे आणि ते ऐकून त्या दोघांनाही आनंद होतो. ते म्हणत असतात की खरंच आम्हाला असं वाटत होतं की तू बाहेर जावं, फिरावं, म्हणजे तुझ्या डोक्यात नको ते विचार येणार नाही आणि त्यावरती हो म्हणत त्याला भेटण्यासाठी जाते. तर इकडे इरा भुवनेश्वरीला भेटलेली असते. ती भुवनेश्वरीला सांगत असते की मॅडम एक प्रॉब्लेम झाला आहे. संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी जे काही घडलं ना ते ताईने आणि माझ्या बाबांनी खूपच मनाला लावून घेतलं आहे. ते दोघे तर आता तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंटही करणार आहेत आणि ताई तर म्हणत होती की आता मी त्या भुवनेश्वरी मॅडमला सोडणार नाही, त्यांच्यावर सगळी कलमं लावणार, त्यांना खडी फोडायला पाठवणार. आणि बाबासुद्धा चिडले आहेत आणि हे सगळं ऐकून भुवनेश्वरी मात्र हसू लागते. त्यामुळे इरा विचारते की काय झालं मॅडम, तुम्हाला भीती वाटत नाही आहे का? तर भुवनेश्वरी म्हणत असते की इराबाई सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. आम्हाला माहीत होतं बोलून बोलून मास्तरीनबाई हेच सगळं बोलणार. तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही. आणि ते ऐकून इरा खुश होते. मात्र मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला वेगळंच काहीतरी सांगू लागते. ती म्हणत असते की मला तर असं वाटतंय ना की आता ताईची आणि आईबाबांची सुद्धा चांगलीच जिरायला हवी. कारण आईबाबांनी लहानपणापासून फक्त ताईला सपोर्ट केला आहे. त्यांना असं वाटतं की त्यांचं नाव फक्त ताईच रोशन करेल आणि मी तर काय, माझ्याकडे त्यांनी कधी साधं लक्षसुद्धा दिलं नाही. आता त्यांना कळेल की ताईसुद्धा चुका करते, तीसुद्धा चुकू शकते, तिचं नेहमीच सगळंच बरोबर नसतं. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की आपल्याला कळलं आहे ना त्या कशा आहेत ते, मग तुमच्या आईबाबांनासुद्धा लवकरच कळेल. तर इरा म्हणत असते की आपल्याला कळलं आहे ना, पण माझ्या बाबांना तर नाही कळत. त्यांना तर असं वाटते की ताई खूप गुणी आहे. ते तर ताईला सांगतसुद्धा होते की तू कधीच त्या घरात जायचं नाही. जेव्हा अधिपती नाक घासत तुझ्याकडे येतील ना तेव्हाच तू त्यांच्यासोबत जायचं. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की आमचा मुलगा कधीच त्या मास्तरीनबाईंपुढे नाक घासत जाणार नाही. तुमच्या वडिलांचा हा गैरसमज ना आता लवकरच दूर होईल. तुम्ही फक्त मला अशाच खबरा देत राहा आणि पैसे घेऊन जा. आणि ते ऐकून इरा खुश होते आणि मग लगेच भुवनेश्वरीकडून भरपूर पैसेसुद्धा घेते. त्यानंतर ती भुवनेश्वरीला म्हणते की पुढे काही काम आहे का? तर भुवनेश्वरी तिला सांगते की तुम्ही आता घरी जा आणि तुमच्या आईवडिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी जा. पुढे काय करायचं ते मी बघते. आणि त्यावर इरा हसतच हो म्हणते. त्यानंतर आजी आणि चारुहास सर बोलत असतात. घडलेल्या प्रकारामुळे चारुहास सरांना खूप त्रास होत असतो. त्या आजींना म्हणत असतात की हा अधिपती मला शत्रू का समजतोय ना तेच कळत नाही. तर आजी त्यांनाच समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते वैतागून निघून जातात. त्यानंतर अक्षरा त्या मदनला जाऊन भेटते. तिला भेटून मदनला तर खूपच आनंद होतो. अक्षरा त्याला विचारत असते की तुला काय महत्त्वाचं बोलायचं होतं? आणि त्यावर तो म्हणतो की हो अक्ष, सांगतो मी तुला. मी माझ्या आयुष्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत इरा आईबाबांना भडकवते आणि त्यांना अधिपती भुवनेश्वरीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला भाग पाडते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला असं म्हणत असते की जर सुनबाईंनी आमच्या विरोधात कंप्लेंट केली तर अधिपती म्हणत असतो की जर त्यांनी असं काही केलं ना तर आमचं त्यांच्याबद्दल यापूर्वी जे मत होतं ना ते आता कायमचं बदलेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.